सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. पहिला बॉल अगदी खोलात टाकलाय. पहिल्या बॉलवरती चांगलं नियंत्रण, एक्सपिरियन्स भरपूर आहे. सुरेश यांच्याकडे अनुभव फार आहे आणि तो अनुभव पहिल्या बॉलवरती आपण पाहिला. बरोबर कॉरिडॉर मध्ये टाकला गेलेला चेंडू राईट अप इनटू द ब्लॉक होल. सुरुवात दमदार. पहिला चेंडू निर्धाव. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. यावेळेस ओव्हर पिच ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो सलामीवीर मनीष चौधरीचा फसलेला आपण बघत आहोत. लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू. अजूनही खातं खुलं केलं गेलं नाही. या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला तो निर्णय कितपत योग्य राहील हे देखील पाहावं लागेल. चेस करून कट करण्याचा प्रयत्न करत होते. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलेचा अत्यंत सुंदर वापर जो बाउन्स अपेक्षित होता साकर एंडला. फलंदाज मनीष चौधरीला तो मिळाला नाही. लॅक ऑफ फुटवर्क बदलाले त्याचा स्पष्टपणे अभाव. पावलांचा वापर होत नाही त्याच कारणासह बॉडी मुवमेंट नसल्या कारणाने ते चेंडूपासून थोडे दूर राहत आहे. चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाहीत. सलगचा तिसरा डॉट. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेस देखील थोडा खाली राहिला. लोअर बाउन्स या बॉलवरती आपण पाहिला. लागोपाठचा चौथा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकलाय तो गोलंदाज सुरेशनं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय मागच्या तीनही डावांमध्ये प्रथमताच्या संघानं फलंदाजी केली आहे तो संघ विजयी झालेला आपण पाहिलाय. धावा चेस होत नाही त्याच कारणासह निर्णय आय थिंक घेण्यात आला असावा. अंतिम चेंडू देखील बॅट्समनला फॉलो करून टाकलाय. अपील आणि ती पंचाने स्वीकारली. एसटीजीच्या स्वरूपात स्टंपिंगच्या स्वरूपात पहिला धक्का. टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला मनीष चौधरीची पारी संपुष्टात. साकर एंडला पायचे आंबेगावकर चषकातील तिसऱ्या पर्वातील पहिलं निर्धाव षटक फर्स्ट मेडन ओव्हर त्या ठिकाणी गोलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून पाहता येईल का. एक सफलता देखील त्यांना मिळाली आहे. 5 बॉलच्या स्पेलमध्ये जबरदस्त कामगिरी. मिश्रणयुक्त गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट कंटेंडर आणि तो एक्सपिरियन्स तो आपला अनुभव या महत्वाच्या सामन्यात पणाला लावत असताना लौकिकाला साजेशी कामगिरी आणि सुरुवात केली आहे ती गोलंदाज सुरेशनं. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू देखील आला निर्धाव आणि आंबेगावकर चषकातील पहिलं निर्धाव षटक तिसऱ्या हंगामामध्ये टाकलंय ते गोलंदाज सुरेशनं. अमित देवपेकर क्रिकेट संघाचा हा फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीचा दबदबा सध्या या मॅच मध्ये आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलाय.